पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या नागपूर दौऱ्याला खूप मोठं वलय प्राप्त झालेलं आहे, कारण का एकूण 75,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे। रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, फेज 2 नागपूर मेट्रोचा फेज 2 किती महत्त्वाचा आहे नागपूरकरांसाठी आणि एकूणच सगळ्या दृष्टीने? प्रज्ञा, जो नागपूर मेट्रोचा फेज 1 होता जवळपास 7 वर्षापूर्वी त्याचं काम सुरू झालेलं होतं आणि 7 वर्षामध्ये तो फेज 1 पूर्णपणे बनून तयार आहे। त्या फेज 1चे जे नागपूरचं हृदयस्थान आहे सीताबर्डी, तिथून 4 मार्ग होते, त्यापैकी मिहान म्हणजे खापरीकडचा मार्ग, सोबतच लोकमान्य नगर म्हणजे हिंगणाकडचा मार्ग, हे 2 मार्ग सुरू होते। मात्र बर्डीपासून ऑटोमोटिव्ह चौकचा आणि बर्डीपासून पारडीपर्यंतचा जो मार्ग आहे तो बनून तयार होता, मात्र त्याचा लोकार्पण झालेला नव्हता। आज त्याचं लोकार्पण होत आहे, म्हणजेच फेज 1 जो आहे तो नागपूर मेट्रोचा आज पूर्ण होऊन जाणार आहे। सोबतच हे जे 4ही ठिकाण आहे, मग उत्तर नागपूरमध्ये ऑटोमोटिव्ह चौक असेल, पश्चिमकडे खापरी असेल, पूर्वेकडे पारडी असेल आणि दक्षिणेकडे लोकमान्य नगर असेल, तर या 4ही ठिकाणातून आता मेट्रो पुढे विस्तार होणार आहे। म्हणजेच लोकमान्य नगरपासून मेट्रो हिंगणापर्यंत विस्तारित होणार आहे, खापरीपासून मेट्रो बुटीबोरी जी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र आहे MIDC तिथपर्यंत विस्तारित होणार आहे। सोबतच पारडीपासून ट्रान्सपोर्ट नगर, नागपूरचा ट्रेडिंगचा सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, ट्रान्सपोर्टसाठी जो महत्त्वाचा भाग आहे, तिथपर्यंत मेट्रो विस्तारित होणार आहे। आणि ऑटोमोटिव्ह चौकातून कामठी आणि कन्हानपर्यंत नागपूर मेट्रोचा विस्तार होणार आहे। मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत ते बुटीबोरीवरून, कामठी, कन्हानमधून आणि जवळपास हिंगणावरून नागपूरला रोज कामाला येतात आणि या सर्व लोकांना जेव्हा मेट्रो उपलब्ध होईल, एक दर्जेदार सार्वजनिक परिवहनाची जी व्यवस्था निर्माण होईल, तर त्यामुळे नक्कीच नागपूरकरांसाठी खूप मोठी सोय असेल। नागपूरमध्ये वाहतूक कोंडी असेल, प्रदूषणाची समस्या असेल, या सगळ्या गोष्टी जी आहेत त्याच्यापासून नागपूरच्या लोकांची सुटका होणार आहे। आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये लोकल आहे, अगदी मुंबई शहरापर्यंत नाही तर मुंबईच्या आजूबाजूचे जे उपनगर आहे तिथपर्यंत त्यांच्या पुढेपर्यंत मुंबईची लोकल जाते, त्याच पद्धतीने आता नागपूर मेट्रोचा विस्तार होणार आहे या दुसऱ्या फेजमध्ये। आणि असं म्हटलं जात आहे, आज नागपूर मेट्रोची प्रवासी संख्या जी आहे रोज प्रमाणे जवळपास 80 ते 90 हजार सरासरीने प्रवासी मेट्रोने प्रवास करतात। मात्र फेज 2 जेव्हा 2026 पर्यंत पूर्ण होईल, तेव्हा मेट्रोमध्ये रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 4 ते 5 लाखांपर्यंत वाढेल। म्हणजे आज जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा 4 ते 5 पटीने मेट्रोमध्ये प्रवाशांची संख्या वाढेल। आणि त्यामुळे मेट्रो 1 जेव्हा फेज 1 पूर्ण होत आहे, मेट्रो फेज 2 त्याच टप्प्यावर सुरू होणं अत्यंत महत्त्वाचं होता। केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यासाठी निर्णय घेतला, जवळपास 6,500 कोटी रुपयांचा निधी त्याच्यासाठी मंजूर केला। केंद्र सरकार आणि राज्य सरकारची त्याच्यामध्ये 50-50% भागीदारी असणार आहे आणि जे आंतरराष्ट्रीय वित्त संस्था आहे त्यांच्या माध्यमातून कर्ज घेऊन हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे। त्यामुळे नक्कीच फेज 1 पूर्ण होत असताना त्याच दिवशी फेज 2 सुरू होणं नागपूरसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। प्रज्ञा, फेज 1 पूर्ण झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोनं प्रवास सुद्धा करणार आहेत। फ्रीडम पार्क ते खापरी असा हा प्रवास असेल। या सगळ्या दरम्यान कोणकोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतील? फ्रीडम पार्क हा जो नागपुरातला मेट्रोचा स्थानक आहे, तिथून पंतप्रधान तिथे पोहोचलेले आणि अगदी थोड्या वेळानंतर त्यांचा मेट्रो राईड जो आहे तो सुरू होईल। फ्रीडम पार्कपासून ते खापरीपर्यंत मेट्रो राईड करणार आहे। तत्पूर्वी ते फ्रीडम पार्कच्या स्थानकामध्ये एक एक्झिबिशन लावण्यात आलेलं आहे, चित्रप्रदर्शन लावण्यात आलेलं आहे। गेल्या 5 वर्षात 7 वर्षात मेट्रोने नागपूरमध्ये काम करताना कशा पद्धतीच्या यश निर्माण केलेला, यश मिळवलेलं आहे, त्या संदर्भातला तो चित्रप्रदर्शन आहे। आणि ते पाहिल्यानंतर पंतप्रधान जे आहेत ते मेट्रोने फ्रीडम पार्कपासून खापरीपर्यंतचा प्रवास करणार आहे। साधारणपणे असं सांगितलं जात होतं की काही निवडक लोकांना या मेट्रो प्रवासामध्ये पंतप्रधानांसोबत जाण्याची संधी मिळणार आहे, मात्र ते कोण असतील हे स्पष्ट झालेलं नाही। काही लहान मुलं, काही सफाई कर्मचारी असे लोक त्यांच्यासोबत प्रवास करू शकतात अशी शक्यता आहे। मेट्रोचा प्रवास त्यांचा खापरीपर्यंत पूर्ण झाल्यानंतर खापरीचा
जो मेट्रो स्थानक आहे त्या ठिकाणी दोन छोटे कार्यक्रम होणार आहे. एक म्हणजे की जे मेट्रोच्या फेज 1चे जे दो उर्वरित मार्ग आहे म्हणजे बर्डीपासून ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत आणि बर्डीपासून पारडीपर्यंत या दोन मार्गांचं उद्घाटन होईल. या दोन्ही ट्रेन्सला पंतप्रधान खापरीच्या मेट्रो स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील आणि तिथेच ते मेट्रो फेज 2 च्या संदर्भात भूमिपूजन करणार आहे. मेट्रो फेज 2 ची औपचारिक घोषणा होणार आहे. त्यामुळे आता फ्रीडम पार्क पासून थोड्या वेळात पंतप्रधानांचा मेट्रो प्रवास सुरू होईल. मेट्रोमधून प्रवास करताना ते नागपूरचे अत्यंत महत्त्वाच्या भागातून ते जाणार आहे आणि एक नागपूरचा एक वेगळ्या पद्धतीचा दृश्य त्यांना फेज 2 पाहायला असेल किंवा फेज 1 असेल, दोन्हीही मेट्रोचे हे प्रवास आणि हे मार्ग नागपूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत आहेत, त्याच्याकडे जाऊयात. तुषार, निश्चित आपण जर का बघितलं सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरचं जे नागपूर मेट्रोचं फ्रीडम पार्क आहे तिथे आहे सध्या आणि त्यांना नागपूर मेट्रो संदर्भात माहिती देखील दिली जात आहे. विशेष करून फ्रीडम पार्कची जी विशेषता आहे की नागपूर मेट्रो प्रकल्पासंदर्भात तिथे एक गॅलरी तयार करण्यात आली आहे आणि नागपूर मेट्रोची काय विशेषता आहे, देशातल्या वेगवेगळ्या मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेने जर का नागपूर मेट्रोचं ते विशेषता आहे किंवा जे वेगळंपण आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजून सांगितलं जात आहे. सोबतच जर का आपण बघितलं महत्त्वाचा विषय की इथनं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा खापरीसाठी प्रस्थान करणार आहेत तेव्हा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल, हे देखील असणार आहे आणि या नेत्यांसोबत चर्चा करत ते साधारण 8 किलोमीटरचा हा प्रवास करत खापरीला पोहोचणार आहे. महत्त्वाची गोष्ट की या प्रवासामध्ये सुरुवातीला असं ठरलं जात होतं की नागपूर महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी मिळणार होती. मात्र सुरक्षेच्या कारणानं शेवटल्या क्षणाला त्यांना ती संधी देण्यात आलेली नाही. मात्र नागपूरकरांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. जर का तुम्ही रस्त्याच्या दुतर्फा जर का बघितलं ना तर अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रीडम पार्कच्या आतमध्ये आहे, पण रस्त्याच्या दुतर्फा बघा शेकडोच्या संख्येने नागपूरकरांनी ही गर्दी केलेली आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक बघायला मिळावी यासाठी ते इथे आलेले आणि लांबवर ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी त्यांना एक सुरक्षित अंतरावर उभं राहण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आता इथनं बाहेर निघणार नाही. इथनं ते थेट आतमधनच मेट्रोने प्रवास करून खापरीसाठी निघणार आहे. त्यांचा जो एसपीजीचा कॉन्वॉय आपण बघू शकतो की तो कॉन्वॉय इथे मुख्य द्वारावर उभा आहे आणि सोबतच त्यांच्यासोबत त्यानंतर आता थोड्याच वेळात ते फ्रीडम पार्क ते खापरी असा फेज 1 मेट्रो फेज 1 मधून प्रवास करतील. तुषार रहास आपल्यासोबत, सरिता कौशिक सध्या आपल्यासोबत आहेत. सरिता मॅम, किती वेळ लागेल साधारण फ्रीडम